महान भारत केसरी नेमकं हे टायटल काय असते नेमकं? पुसद शहर खूप छान आहे. खूप प्रतिसाद दिला मला. इथल्या पब्लिकनं खूप प्रेम दिलं. कोल्हापूर म्हणजे कुस्ती आणि कुस्ती म्हणजे कोल्हापूर हे समीकरण कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. पहिलवान ज्यावेळेस आम्ही आखाड्यात बाउट करतो किंवा मॅचेसच्या टायमिंगला एक खुनशी जी कुस्ती चालू होते ना एकमेकाच्या इर्षेची, त्यावेळेस आमचं हे जे असतं ना हे पूर्ण कानावर इथं लागतं. ठोका जेवढा जोरात ठोका लागला आणि बॉडी वॉर्मअप असते, गरम असते, त्यात ते पूर्ण आपोआप फुगतं. रक्त साखळतं पूर्ण ह्या ह्याच्यात. ते रक्त साखळल्यानंतर आम्ही त्याला आयसिंग करून किंवा एक गरम हिटिंग करून ते आम्ही बरोबर असं बसवतो. नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. आज दिनांक 1 जानेवारी 2026 वर्षाचा पहिला दिवस आणि आपल्या पुसद शहरामध्ये मोठ्या कुस्तीचे आयोजन करण्यात येत असते. आपल्या पुसद शहरामध्ये महान भारत केसरी पैलवान माऊली जमदाडे सर हे चक्क आलेले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यांच्याकडे 122 गदा आहेत, जे आत्तापर्यंत रेकॉर्ड कोणीच मोडलेला नाही आणि त्यांची थेट आपण एक छोटेखानी मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. सर, तुमचं आमच्या पुसद शहरामध्ये खूप खूप स्वागत आहे. आता थोडं मी सुरुवात तुमच्या बालपणापासूनच करतो, कारण की आपल्या चॅनलला तुमची आपली भेट पहिलीच आहे. परंतु आम्हाला अशीही माहिती भेटली, थोडं आपण जे चर्चा केली की तुम्ही यापूर्वीही या ठिकाणी आलात, आपण तोही अनुभव घेऊ. पहिला प्रश्न माझा असा राहील की नेमकं तुम्हाला कुस्तीचा छंद कसा लागला आणि तुम्ही यामध्ये कशा प्रकारे उतरलेत? कुस्तीचा छंद म्हटला गेलं तर माझे मोठा भाऊ होता सागर जमदाडे. तो कोल्हापूरही होता. सर्वात पहिल्यांदा तो पंढरपूरीत. तिथं 2-3 वर्ष त्यांनी तिथं काढली. त्यानंतर तो कोल्हापुरी गेला. त्याच्यापाशी जाण्यासाठी मी 2006ला गंगावेश तालिमीत ते गेलो. तिथून जे सुरुवात झाली ती आजपर्यंत कुस्तीची सुरुवात आहे. बरं, महत्त्वाचं म्हणजे मी सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं, 1 नंबरची कुस्ती माऊली जमदाडे सरांची आहे, 1,71,000 रुपयांची. म्हणजे एवढी मोठी कुस्ती आपल्या पुसद शहरामध्ये आज होणार आहे आणि प्रेक्षकही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी राहणार आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुस्ती या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे आणि कितव्या वर्षी पदार्पण केलं? ते सांगितलं नव्हतं, माझा मोठा भाऊ होता. त्याच्यापाशी कसं म्हणजे कोल्हापूरचं वातावरण वजन वाढवण्यासाठी एक पोषक आहे. मी वजन वाढवण्यासाठी कोल्हापूरला गेलो सुरुवातीला. मग त्याच्यापाशी राहिल्यानंतर जी पहिलवानकीची गोडी लागली ते तिथून मग आमचे गुरुवर्य वस्ताद विश्वास हरगुले त्यांनी माझी प्रॅक्टिस करून घेतली आणि त्या प्रॅक्टिसचं फळ मलाही भेटलं आणि त्यांनाही भेटलं. ते आज तुमच्यासमोर जो माऊली जमदाडे आहे तो फक्त विश्वास हरगुले यांच्यामुळेच आहे. महान भारत केसरी नेमकं हे टायटल काय असते नेमकं? महान भारत केसरी कसे असते, एक स्पर्धा असते. कुठल्याही बाकीच्या तुम्ही क्रिकेटचे घ्या, फुटबॉलचे घ्या, जसं वर्ल्ड कप असतं तशी एक स्पर्धा असते. त्या स्पर्धेला नाव होतं महान भारत केसरी. त्यात पूर्ण इंडियाचे प्लेयर येतात, पार्टिसिपेट करतात. त्यात मी पण पार्टिसिपेट केलं आपल्या महाराष्ट्र थ्रो आणि ती टायटल मी घेतली. आत्तापर्यंत तुम्ही किती कुस्त्या खेळला असाल? नाही, अंगणित नाही सांगू शकत, तरी पण 1000+ झाले असतील. 1000+. आणि तुम्ही हे वयाच्या कितव्या वर्षापासून खेळता? वयाच्या मला वाटते 11-12 वर्षापासून. जवळपास 22 ते 23 वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. आता नेमकं मी प्रश्न केला, तुम्ही यापूर्वीही पुसदला आलेले आहात आणि हे तुमची दुसऱ्यांदा वेळ आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं, कोल्हापूर म्हणजे कुस्ती आणि कुस्ती म्हणजे कोल्हापूर हे समीकरण कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि ते दाखवते सुद्धा माऊली जमदाडे सरांच्या जे कार्यकर्तृत्वातून, त्यांच्या शरीर यष्टीमधून सुद्धा. यापूर्वी पुसदला आलेला अनुभव तुमचा कसा होता? पुसद शहर खूप छान आहे. खूप प्रतिसाद दिला मला. इथल्या पब्लिकनं खूप प्रेम दिलं. मी खूप म्हणजे मला वाटतं रात्री 12च्या वाजता कुस्ती लागली होती. त्यावेळेस एक डॉक्टर म्हणून होते, त्यांनी रात्री आम्हाला तिथं घरी त्यांच्यामध्ये सगळे आवरल्यानंतर 1 वाजता 1-1:30 वाजता त्यांनी आम्हाला स्वयंपाक बनवून त्या टाईम आम्हाला जेवण वगैरे दिलं. म्हणजे खूप भारी वाटलं. खूप प्रेम दिलं पुसदकरांनी. पहिल्यांदा चालतो पण खूप प्रेम. पहिल्यांदा असं वाटलं नाही की मी ह्या गावाला पहिल्यांदा आलो आहे. खूप प्रेम दिलं पुसदकरांनी. बरं, नेमकं आता असं म्हटलं जाते की पैलवान किंवा कुस्ती हा खेळ ताकदीचा आहे, तर नेमकं हे समीकरण काय असते? नाही, तुम्ही तसं म्हणू नाही शकत. कारण का कसं असते, कुस्ती असते आता हे स्पर्धेतली कुस्ती असते 6 मिनिटाची. 2-3 म्हणजे 2 राऊंड असतात. कुस्ती असा खेळ आहे, आपण स्वतः अटॅक पण करायचा आणि पुढल्याचा डिफेन्स पण करायचा. डिफेन्स विथ अटॅक आहे.
मग तुम्ही नुसतं ताकदीनं म्हटलं तर अटॅक कराल, मग त्याचा डिफेन्सला तुम्हाला ते एक काही क्षणात डाव लागतात, मायक्रो सेकंदात डाव लागतात, की बाबा त्याचा अटॅक म्हणजे त्याचा अटॅक डिफेन्स करून आपला अटॅक त्याच्यावर बसवायचा असतो. त्यामुळे ना कुस्ती हे एक माइंडशील खेळ आहे. तुमच्याजवळ 122 गदा आहेत, जे आमच्या माहितीप्रमाणे तो रेकॉर्ड तुटला नाही आत्तापर्यंत. तर नेमकं त्याबाबत तुम्ही कशा प्रकारे जे आणखी कुस्ती क्षेत्रामध्ये उतरू इच्छितात किंवा आहेत त्यांना कशा प्रकारे तुम्ही सांगाल, ते एक टॅक्टिक्स करिता? असं काही टार्गेट नव्हतं, म्हणजे कसं कुस्त्या करत गेलो, देवाच्या कृपेने किंवा वस्तादाच्या आशीर्वादाने मला त्या भेटत गेल्या. मी नवीन पिढीला हेच सांगेन की तुम्ही कष्ट करत राहा, फळ हे आपोआप तुम्हाला भेटत जाईल. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो जेव्हा कोणताही पैलवान घडतो, तो त्याच्या शरीरयष्टीनुसार घडतो आणि त्याच्या दिनचर्येनुसार शिस्तीनुसार घडतो. तर नेमकं ती शिस्त काय असते, तुमची दिनचर्या थोडक्यात आम्हाला सांगा. सगळ्यात महत्त्वाचं कुठलाही तुम्ही खेळ घ्या किंवा कुस्ती घ्या, तुम्हाला डिसिप्लिन ही सगळ्यात महत्त्वाची असते. आमचा दिनक्रम होतो 3:30ला चालू, पहाटे. हां, तिथून आम्ही फ्रेश वगैरे होऊन 4:15 4:30पर्यंत आम्ही येतो. तिथून आमचे कोच येतात, तिथून आमचं बाकी शेड्यूल चालू होतं. रनिंग झाली, वॉर्मअप पी टी असेल, किंवा ज्या दिवशी मातीतल्या मॅचेस बाउट असतील त्या असतील, किंवा काय क्रॉस कंट्री असेल, किंवा मॅटवरच्या बाउट असतील, किंवा आपलं ग्राउंड प्रॅक्टिस असेल, असं शेड्यूलप्रमाणे असते. परत सकाळी 7:30 8पर्यंत ते चालतं मॉर्निंगला. परत ब्रेकफास्ट वगैरे करून 10ला तर आम्ही जेवतो. सगळ्यात महत्त्वाचं असं वाटेल लोकांना की जेवण स्वतः बनवतो आम्ही हातानं. ते बनवून 10पर्यंत रेडी करून ते जेवायचं. 10 10:30ला जेवण पूर्ण करून 12 ते 3 रेस्ट, परत 3:30ला परत प्रॅक्टिस चालू. 3:30 ते 6 5:30 6पर्यंत चालते. तिथून आवरायचं, परत संध्याकाळचं जेवण बनवायचं, ते 8पर्यंत बनवायचं, 8ला जेवायचं, 8 8:30पर्यंत थोडंसं इकडे दूध वगैरे पिऊन 9ला तर 9 9:30ला झोपतो. बरं, महत्त्वाचं म्हणजे आता बरेच जण प्रश्न करतात की बऱ्याच पैलवानांचे कान हे फुटलेले असतात किंवा ते ज्याप्रमाणे जाड दिसतात, नेमकं ते कारण काय असते? आता असं काही जण म्हणतात की ते सुपारी लावून फोडतात, तर नेमकं ती एक म्हण आहे, सुपारी लावून फोडतात. ते कसं असते, पैलवान ज्यावेळेस आम्ही आखाड्यात बाउट करतो किंवा मॅचेसच्या टायमिंगला एक खुनशी कुस्ती चालू होते ना एकमेकाच्या इर्षेची, त्यावेळेस आमचं हे जे असतं ना, हे पूर्ण कानावर इथं लागतं. बरं, ठोका जेवढा जोरात ठोका लागला आणि बॉडी वॉर्मअप असते, गरम असते, त्यात ते पूर्ण आपोआप फुगतं, रक्त साखळतं पूर्ण ह्या ह्याच्यात. ते रक्त साखळल्यानंतर आम्ही त्याला आयसिंग करून किंवा एक गरम हिटिंग करून ते आम्ही बरोबर असं बसवतो. मग ते आमची एक ओळख होऊन जाते पैलवानांची. बरं, ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की तुमच्या दिनचर्येमध्ये सुद्धा मॅट कुस्ती येते, बरोबर आहे. मातीची कुस्ती आणि मॅट कुस्ती यामध्ये फरक काय? तुम्ही मातीतली कुस्ती बघायला गेला तर तुम्ही कसं असते, यात्रेपुरती असे म्हणजे गावोगावच्या यात्रेपुरतीच ती असते. मॅटवरची कुस्ती पाहायला गेलं तुम्ही स्पर्धेत असते, तुम्ही उच्च लेवलला, नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला तुम्ही मॅटवर खेळू शकता. पुसदकरांना जे पैलवानकीमध्ये आपलं भविष्य बघत आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? एवढंच त्यांना संदेश देईन की व्यसनाच्या आहारी जाऊ नका. एका कुठल्याही कुस्तीच खेळाकडे नाही तर कुठल्याही खेळा क्षेत्राकडे तुम्ही वळा, व्यायाम करा, शरीर निरोगी ठेवा, हेच मी सांगेन. फक्त एवढं की व्यसनाधीन जाऊ नका. हे होते आपले महान भारत केसरी माऊली जमदाडे सर. आणि महत्त्वाचं म्हणजे 1,71,000 रुपयांची यांची कुस्ती आहे. नक्कीच पुसदकर तुम्ही सर्वजण बघायला याल ही मी आशा करतो. अशाच प्रकारच्या व्हिडिओकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.